प्रणाम आत्मवंदन. आज आहे वर्ल्ड मेडिटेशन डे. त्यानिमित्ताने पाहणार आहोत की योग हा शरीराचे टॉनिक आहे, तर ध्यान हे मनाचे टॉनिक आहे. शरीराची अंघोळ म्हणजे स्नान आणि मनाची अंघोळ म्हणजे ध्यान. पहा की स्वामी विवेकानंद म्हणतात की आपले धन आज ना उद्या संपून जाईल. शरीराचं सौंदर्य आज ना उद्या काळाच्या ओघात लुप्त होईल. नाती गोती आज आहे उद्या नाही, परंतु अशी एकमेव चिरकाल टिकणारी गोष्ट म्हणजे भगवंताची देण जी आत्मा आहे, मन आहे, त्याच्यावरती आपण स्वतःचा शोध घेणे. आणि हा शोध घेण्यासाठी जी गोष्ट अवलंबून असते ती म्हणजे ध्यान साधना. आणि ही ध्यान साधना केल्यामुळे आपण शारीरिक मानसिक वैयक्तिकदृष्ट्या सक्षम तर होतोच, पण पहा सर्व धर्मांनी ध्यानावर भर दिला आहे. ध्यान अवस्था ही मनाची सर्वोच्च अवस्था आहे असे योगी म्हणतात. ज्यावेळी मन बाह्य वस्तूंचे अध्ययन करीत असते त्यावेळी त्या वस्तूंशी तादात्म्य पावते, तीच स्वतःच गमावून बसते. प्राचीन भारतीय तत्वज्ञानांनी दिलेली उपमा वापरायची झाल्यास असे म्हणता येईल की मनुष्याचा आत्मा हा स्फटिकासारखा असतो आणि त्याच्या समीप जे काही असते त्याचा रंग तो धारण करतो. आत्मा कशाच्याही संपर्कात येवो, त्याला कशाचाही स्पर्श हो, त्याला त्याचा रंग धारण करणे प्राप्त होते. हीच खरी अडचण आहे. त्यामुळेच तो बंधनात पडतो. आपण शरीराचा रंग घेतला आहे व आपण काय आहोत हे विसरून गेलो आहोत. यानंतर ओढवणाऱ्या साऱ्या अडचणी या एका जड देहापासून उद्भवतात. आपल्याला वाटणारी सर्व प्रकारची भये, चिंता, काळजा, आपले सारे त्रास, आपल्या सगळ्या चुका, दुर्बलता आणि आपल्या चिंता आणि दुर्गुण हे सर्व आपण शरीर आहोत ह्या भ्रमातून उद्भवतात. परंतु मी देह नाही, मी आत्मा आहे, मी या परमात्म्याची उत्तम कलाकृती आहे हे जाणण्यासाठी ध्यान साधना हा एकमेव उत्तम मार्ग आहे. त्याद्वारे आपण आत्म्याशी तादात्म्य साधू शकतो. जय जय रघुवीर समर्थ. जय सद्गुरू.